गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही. यासाठीच मी कृषी मेळावा, शेतकरी कार्यशाळा, शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतलाय. कारण मला शेतकऱ्यांचे हित यातच मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एम.के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना केले. दक्षिण सोलापूर, चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम.के. फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे हे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांची विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर शेतकऱ्यांची मार्गदर्शन व चर्चा पार पडली. या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, पंचसूत्रांचा वापर करून एकरी 100 टन ऊस उत्पादन कसे काढावे अशा विविध विषयावर शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास सोमेश पद्माळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजपर्यंत एम.के. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नेहमीच समाजातील युवक, महिला व शेतकरी अशा विविध घटकांना आधार देण्याचे काम महादेव कोगनुरे हे करताना दिसतात. आज पुन्हा एकदा महादेव कोगनुरे यांनी शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. भविष्यात देखील समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महादेव कोगनुरे यांनी सांगितले. यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग, टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले, परशुराम घोडके, अंबादास पाटील, श्याम मेत्रे, मल्लिकार्जुन बगले, गणेश बिराजदार, अमोकसिद्ध पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, यल्लप्पा देवटे, फाउंडेशनचे सहकारी स्वप्नील वटकर, गंगाधर हत्तरसंग, अब्दुल रजाक कडपे, अप्पू बगले, बल्लाप्पा चडचन, भीमाशंकर चडचन, अप्पू बगले, गुरुनाथ चडचन, वीरू कोंडे, चंचू चडचन व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.